पहली गेंद को फुल पावरफुल एक गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन मिलेंगे। रन 4 तो बेड़ा होगा पार। बेहतरीन स्ट्रोक दिनेश के बल्ले से। दिनेश और जैद इन दोनों बल्लेबाजों को हम देख रहे हैं जिस तरह से ओपनिंग बैटर के तौर पर जो योगदान यहां पर दे रहे हैं। त्यांना फक्त आपण पाहिलं तर 12 धावा करू दिल्या उर्वरित ओव्हर्स मध्ये। गोलंदाज साहिल सज्ज होतो राईट आर्म द विकेट। स्ट्राईकला दिनेश आपल्या वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय 5 चेंडू आणि जैद अजून 9 स्ट्राईकला आहे जो अजून स्ट्राईकला आलेला नाहीये। मात्र ज्या काही 14 धावा आपण पाहतोय त्यामध्ये एक षटकार 2 चौकार चा समावेश आहे। शेवटचा चेंडू पहिल्या पॉवर प्ले मध्ये। व्हाट अ शॉट टायमिंग अप्रतिम आउट ऑफ द पार्क ट्रॅक वर पाठवतोय 6 धावांसाठी उत्तुंग षटकार। धावसंख्या 20 पहिल्या ओव्हर नंतर पॉवर प्ले मध्ये जी घणाघाती फलंदाजी आवश्यक आहे। बॉल द्या बॉल 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 घ्या बॉल। आणि पोईस जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अटल खेल महोत्सव 2024 आज या स्पर्धेचा दुसरा दिवस ओरम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। या स्पर्धेच्या निमित्ताने निश्चितपणे ज्यांचं फार मोठं योगदान असे आदरणीय सन्माननीय संसद रत्न पुरस्काराने ज्यांना सन्मानित करण्यात आलं उत्तर मुंबई माजी खासदार गोपाळ शेट्टी साहेब ज्यांच्या संकल्पनेतून वेगवेगळी मैदान निश्चितपणे आपण नंदनवन फुलताना या उत्तर मुंबईमध्ये पाहतोय। साबरकर गार्डन असेल ज्या पद्धतीने पोयसा जिमखाना स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा नगरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरी अशी वेगवेगळी उद्यानं त्याचप्रमाणे जी मैदानं आज या उत्तर मुंबईतील खेळाडूंसाठी खुली करण्यात आली। वेगवेगळ्या खेळाडूंनी निश्चितपणे या परिसरातील वेगवेगळ्या खेळांसाठी देखील मुंबई उपनगर महाराष्ट्र भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि असे दिग्गज खेळाडूंची मांदियाळी देखील कालपासून आपण जवळपास 30 ते 31 तारखेपर्यंत याच क्रीडा नगरीमध्ये पाहणार आहोत। स्वर्गीय प्रमोद महाजन यांची सुपुत्री आदरणीय सन्माननीय माजी खासदार पूनम महाजन मॅडम ज्यांची काल उपस्थिती आपण या ठिकाणी पाहिली।
सायंकाळच्या सत्रामध्ये. आणि निश्चितपणे अटल खेल महोत्सवाच्या निमित्ताने स्वर्गीय प्रमोद महाजन साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. निश्चितपणे अटलजी यांच्या देखील वेगवेगळ्या आठवणी काल आपण ऐकल्या. आणि युवा जे तरुण आहेत यांना एकत्र घेऊन पुढे जाणं एक वेगळं भविष्य जे अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं स्वप्न. आणि त्याच अनुषंगाने आपण हे क्रिकेट देखील या ठिकाणी पाहत आहोत, जे युवांना एकत्र आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ. आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे दालन निश्चितपणे हे क्रीडा संकुल तुमच्यासाठी खुलं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे खूप छान पद्धतीने आपण आपला खेळ करा. तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये शुभेच्छा. जलद गती टाकल्याचे लेग स्टंपरचा डाव्या एष्टीवरचा निश्चितपणे खूप चांगल्या प्रकारची उंची आहे अंकितची. जर आपण पाहिली तर आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा, लेदर क्रिकेट खेळण्याचा अनुभव जो अंकितकडे, आणि तो या ठिकाणी पुरेपूर निश्चितपणे तो दाखवतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दिनेश आपले वैयक्तिक 20 धावांकडे येतोय. 6 चेंडूमध्ये 20 धावा, म्हणजे जवळपास 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. स्वतः झैद ज्याने 1 बॉल 1 वर जो नॉट आउट आहे नॉन स्ट्राईक लेन. आणि आता पुन्हा एकदा अंकित सज्ज होतोय लेफ्ट आर्म. आता मात्र बिहाइंड द विकेट सिंगल मिळणार आहे. एका धावेने धाव संख्या पुढे सरकेल, ती म्हणजे 22. बॉल आतमध्ये द्या लवकर. छान क्रिकेट मैदानात आवश्यक आहे जी सुरुवात या ठिकाणी फिफा स्ट्रायकर्स मालाड या संघाकडून. दुसऱ्या बाजूला दहिसरचा संघ जेआर स्पोर्ट्स. जेआर स्पोर्ट्स आपण पाहिलं तर असा एक संघ आहे ज्या संघाने गाव टू गाव क्रिकेटमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली. जेआर स्पोर्ट्स जर आपण पाहिलं तर रबर बॉल क्रिकेटसाठी देखील यावर्षी आम्ही जी एक स्पर्धा मोरबा गाव जर आईच्या पुढे उत्तरला जाताना जे आहे त्या ठिकाणी देखील रबर बॉल जी पावसाळी स्पर्धा झाली, एआर स्पोर्ट्स रॉयल वॉरियर्स आयोजित ज्या स्पर्धेमध्ये देखील या संघाने आपलं प्रतिनिधित्व केलं. आणि खूप चांगला संघ, एक समतोल संघ म्हणून आपण पाहू शकतो. अंकित पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर अँगल करून बाहेर निघणारा एक नॅचरल जो डावखुऱ्या गोलंदाजाचा अँगल आहे त्या पद्धतीने आपण पाहतोय. उंची खूप छान आहे. जर आपण पाहिलं उंचीचे खेळाडू ज्या पद्धतीने एक ज्युलियन म्हणून गोलंदाज आला होता 1998च्या, आपण जर पाहिलं तर नॉकआउट एक सिरीज मध्ये ऑस्ट्रेलिया संघाकडून, त्या पद्धतीने याची देखील ऍक्शन आपण पाहतोय. अंकित आता मात्र थोडा दुरून फिरवलेला आहे. खूप चांगल्या प्रकारे बोट फिरवली चेंडूवर. बॅट्समनला कसं ओळखायचं हे देखील तंत्र आपल्याला या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय आपण. वेगवेगळ्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना फलंदाजाला ओळखून त्याचं पदल आली, त्याचं टेम्परामेंट, त्याचं फुटवर्क, आणि अंकित त्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे. आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. फलंदाजाला थोडस जखडून ठेवलेलं आहे. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. दुसरं षटक सुरू आहे. पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग मिड विकेट. आणि मॅच बॉल आलेला असेल तर मॅच बॉल घ्या. त्याचप्रमाणे एक लॉंग ऑन आहे, त्यानंतर एक डीप कव्हर आहे, आणि येस डीप कव्हर आहे. क्षेत्र व्ह्यू गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय अंकित. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टू राईट हँड बॅटर. स्ट्राईकला दिनेश. आता मात्र या चेंडूला देखील खेळून काढलेला डीपला खेळाडू आहे, क्षेत्ररक्षण करतोय, एक धाव पूर्ण करतोय. जोपर्यंत चेंडू फेक 2 टप्पा चेंडू फेक येईपर्यंत 1 धाव पूर्ण. झैदला आपण पाहतोय अजून एक आक्रमक फलंदाज आहे. ज्या प्रकारची खेळण्याची स्टाईल आहे त्याची, ओरम क्रिकेट देखील तितकंच घातक पद्धतीने, ज्या पद्धतीने मलाड या परिसरामध्ये जे क्रिकेट खेळलं जातं, बॉक्स क्रिकेट देखील असेल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक झेल होऊ शकतो, मात्र नो मेन्स लाईन मध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू. जोपर्यंत चेंडू फेक होईल 2 धावा निश्चितपणे पूर्ण होतील, आणि या 2 धावांनी धाव संख्या एकूण पुढे सरकते, ती म्हणजेच 25. एक बॉल जो मॅच बॉल आहे तो मागे गेलेला आहे, जो व्हॉलेंटियर जाऊन घेऊन आले तर बरं होईल. आपले जर स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स असतील तर आपणास विनंती करतोय, फुटबॉलच्या मैदानावर एक बॉल गेलेला जो मॅच बॉल आहे तर तो आपल्याला मिळाला तर फार बरं होईल. जे जे प्रेक्षक या ठिकाणी येणार आहेत सर्वांना विनंती राहील, आपण आपल्या मोटर बाईक्स आणल्यात आहात तर त्या कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी पार्क करायचे. इथे कुठेही कोणाचे
संपूर्ण ज्या बाईक्स आहेत मोटरसायकल त्या ट्रॅकवर कोणी पार्किंग करणार नाही याची नोंद घ्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहत आहोत 25. 12.5ची सरासरी आहे. जर आपण पाहिलं तर 12.50 गोलंदाजीसाठी आता अंकितने या षटकामध्ये धावा दिलेल्या आहेत 5. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की प्रोजेक्टेड स्कोअर शिफा स्ट्रायकर्स मालाड या संघाचा किमान आपण 60-70 पाहू शकतो, मात्र हे होऊ शकलं नाही. आणि आता देखील आपण पाहतो ज्या प्रकारचं योगदान या ठिकाणी दिनेश देतोय. दिनेशवर मोठी जबाबदारी राहील. ज्या प्रकारचा खेळ दिनेशने आतापर्यंत केलेला आहे आणि ती जबाबदारी संघासाठी आवश्यक आहे, ते करावं लागणार आहे. आणि त्याच अनुषंगाने नवीन गोलंदाज आता तयार होतोय. डाव्या यष्टीवरचा चेंडू बिहाइंड द विकेट, एकच धाव मिळेल. ज्या प्रकारचा आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाचा, कारण जेवढे आपण पाहिले तर बॉल ज्या पद्धतीने तो टायमिंग करतोय, खूप सुंदर अशी बॅटिंग आपल्याला दिनेशची पाहायला मिळते. जे एलिव्हेशन, जे डिस्टन्स तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय, थोडीशी दिशा चुकते कारण 3 बाजूला तुम्हाला भौगोलिक परिस्थिती पाहता षटकार चौकार मिळू शकतात आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया जो बॉक्सिंग डे चालू झालेला आहे सिरीज, ज्यामध्ये 303 झाले 6 विकेटवर. पुढचा चेंडू जलद गतीने, क्या बात है, चांगल्या टप्प्यावर अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण, फॉलो थ्रू खूप छान आहे. ज्या पद्धतीने ऍक्शन आहे, रिदम आहे गोलंदाजचा. गोलंदाज आपण पाहतोय रोहितला, आणि खूप छान पद्धतीने खांद्याचा वापर करतो ज्यावेळी हिट करतोय बॉल पिचवर, त्यामुळे थोडा उसळी देखील बॉलला मिळते. पुढचा चेंडू, आता मात्र संधी आहे, मात्र या संधीचं सोनं खेळाडू येतो. दॅट शुड बी टेकन गॉन, विकेट डाऊन. कॅप्टनने घेतलेला झेल आणि रोहितचं आताच वर्णन मी केलं होतं, निर्णायक ठरू शकतो. मोटर बाईक्स कोणी त्या ठिकाणी पार्क करायची नाही ट्रॅकवर, लक्षात घ्या. वारंवार सर्व खेळाडू प्रेक्षक आपणास विनंती राहील, कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी पार्किंग करायची आहे. काल देखील आम्ही वारंवार आपणास सांगत होतो. सर्व खेळाडूंना, सर्वांना विनंती राहील, एक दक्ष, एक सुज्ञ नागरिक, एक खेळाडू म्हणून डिसिप्लिन इज रिक्वायर्ड. So kindly request to all the spectators, they are coming here in a huge number, park your motorcycle on the right hand side corner. Don't park on that track. Kindly request and humble request to all of you. सर्वांना ती सन्मानपूर्वक विनंती राहील. रोहितला मिळालेलं यश, पहिला खेळाडू बाद होते दिनेशच्या रूपामध्ये, एक चांगला फटका सजवला होता. थोडस डान्सिंग डाऊन द ट्रॅक निघाले होते त्या चेंडूला खेळण्यासाठी. आणि ज्या प्रकारचा षटक हाताळताना आपण रोहितला पाहतोय. धावसंख्या 26, एक गडी बाद. अटल खेल महोत्सव आपण पाहतोय. स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल या ठिकाणी या स्पर्धेचा दुसरा दिवस. नवीन फलंदाजी, पुढचा चेंडू रोहितचा, आता मात्र टायमिंग अप्रतिम आहे, मात्र खेळाडू त्या ठिकाणी येतोय. आता देखील खेळाडू बाद, गॉन. 2 चेंडू 2 गडी बाद. प्रयत्न खूप छान होता, मात्र अपयशी ठरतोय हा प्रयत्न फलंदाज विकीचा. विकी आला, मात्र त्याला पुन्हा एकदा माघारी परतावं लागेल. आणि धावसंख्या 26. तिसरं षटक रोहितनं, या अगोदर आपण पाहिलं होतं हॅट्रिकवर होता चिकू, आता रोहितला हॅट्रिक मिळते का बघूया. फिरोज आलेले आहेत नवीन बॅट्समन. फिरोज 11 या नावाने एक चांगला व्यावसायिक संघ ज्यांनी तयार केला कोरोना नंतर, आणि पहिली स्पर्धा वसई वज्रेश्वरी या ठिकाणी त्यांनी खेळले, ज्या संघामध्ये खूप नवीन खेळाडू उत्तर मुंबईतले घेऊन ज्यांनी मोठ्या मोठ्या संघांना पराभूत करण्याची करामत केली. रवी चषकची 2 वर्षापूर्वी नाईट टुर्नामेंट झाली, ज्या ठिकाणी फायनल खेळले अगेन्स्ट गावदेवी गावठण. असा फिरोज 11चा करता, प्रोप्रायटर, संघाचा संघ मालक, मॅनेजर, एक खेळाडू आणि सर्व काही, एक आयोजक म्हणून देखील आहेत. स्पर्धा आयोजक म्हणून देखील त्यांचं योगदान. गोलंदाजीसाठी सज्ज होते रोहित. हॅट्रिकची संधी आणि या चेंडूला खेळून काढले, पूल केले चेंडू ते डीप स्क्वेअर लेगला, 1 धाव. हॅट्रिक हुकलेली आहे, मात्र निश्चितपणे 1 धाव मिळालेली. धावसंख्या 27. तिसरं षटक मार्गस्थ. बघा, पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या, खूप महागडे षटक. त्यानंतर 2 ओव्हरमध्ये अंकितने टाकलेले षटक अप्रतिम. ज्या प्रकारची उंची अंकितची, जो टप्पा त्याला मिळाला, डावखुरा गोलंदाज, ऍडव्हान्टेज, आणि त्याचा पूर्ण फायदा उचलला. शेवटचा चेंडू, कारण आतापर्यंत 11 बॉलमध्ये फक्त 7 धावा आल्यात. काल देखील पहिल्या षटकामध्ये 20 आल्यानंतर फक्त सिद्धेश्वर 11 समोर 11 धावा केल्या होत्या, 12 धावा केल्या होत्या. टीम आपण जर पाहिलं तर मोरिया बॉईज संघाने.
आता देखील आपण पाहतोय ज्या प्रकारची सुरुवात रोहितने केलेली आहे JR संघाकडून गोलंदाजीमध्ये. झैद आता आपण पाहतोय फलंदाजीला सज्ज आहे, जो आघाडीचा फलंदाज स्ट्राईकला, आणि त्याच्यासाठी राऊंड विकेट आता येतोय शेवटचा चेंडू घेऊन या षटकातील रोहित याचा. आणि संधी आहे बिहाइंड द विकेट, बॉल लागून आलेला आहे. एक धाव. केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब, उत्तर मुंबईचे नवनिर्वाचित खासदार केंद्रीय मंत्री, ज्यांची उपस्थिती आज आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळेल. निश्चितपणे वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज खेळाडूंची आणि मान्यवरांची मांदियाळी आपल्याला 6 ते 7 दिवस पाहायला मिळेल. 2024चा शेवटचा आठवडा. धाव संख्या 28. 2 गडी बाद 28. 3 ओव्हर नंतर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आणि आता गोलंदाजीसाठी येतोय अवी. अवीला एक छानपैकी कवी बनून गोलंदाजी करावी लागेल. ज्या अवीला आपल्या गोलंदाजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मिश्रण आणावं लागेल. आज देखिए घने बादल तो नहीं, लेकिन जिस तरह के यहाँ पर आज मौसम अलग है, फुहारे तो नहीं, दूर से देखेंगे तो ऐसे लग रहा है फॉग चल रहा है, लेकिन यहाँ पर क्रिकेट चल रहा है, फॉग नहीं. अंकित गेंदबाजी के लिए देखिए एक अच्छा अनुभव है, लेकिन अच्छा विश्वास जताया है अपने प्रमुख गेंदबाज पर. और रोहित ने जिस तरह से अपना किरदार यहाँ पर निभाया है, जिस टीम की जरूरत थी. 5 रन दिए थे अंकित ने, 2 रन की अच्छी गेंदबाजी, 3 रन केवल दिए रोहित ने, जिसकी जरूरत थी टीम के लिए. इसके थोड़ा साइड से आ जाइए आप. हमारे बहुत कुछ वॉलेंटियर के तौर पर इसके का अच्छा योगदान है. गेंदबाजी के लिए अंकित. जैद के लिए पहली गेंद. जैद तैयार. स्लोवर 1 गेंद, दैट शुड बी टेकन, गॉन, खिलाड़ी आउट. बिल्कुल हाथ में गेंद. और एक भी सफलता और एक कामयाबी अंकित के लिए. देखिए इनकी गेंदबाजी की चर्चा चल रही थी, लेकिन अब बल्लेबाजी के लिए जिनकी राह देख रहे थे हम, वो बल्लेबाज बाहर है. श्रीनिवासन की बात किया तो दहीसर बॉयज के लिए व्यावसायिक क्रिकेट, प्रोफेशनल क्रिकेट हमेशा खेलने वाले खिलाड़ी है. और क्रिकेट अगर बात की तो 2 साल पहले यहाँ पर ही इसी ग्राउंड पर जब क्रिकेट हुआ था तो इनकी टीम फाइनल खेली थी, जिस टीम के प्रमुख खिलाड़ी सरस सेनापति के तौर पर इन्होंने अपना किरदार निभाया था. लीडिंग फ्रॉम द फ्रंट, एंड दैट्स काइंड ऑफ अ बैट्समैन, whatever the caliber he is having, absolutely wonderful, and I'm really excited how much the talent, जिस तरह का एक अलग किरदार इनके पास क्षमता है. और ये 2 प्रमुख खिलाड़ी है अब शिफा स्ट्राइकर के लिए. अगर इन दोनों बल्लेबाजों पर दारोमदार होगी, अभी भी यहाँ से 11 गेंदें शेष है. 3-4 अगर सिक्सर आते तो निश्चित तौर पर ये रन संख्या 50 के करीब. और जिस तरह की स्टार्ट हुई थी शुरुआत, तो इसे लग रहा था कि 60-70 बनेंगे, लेकिन अच्छी तरह से बांध कर रखा हुआ है. गेंदबाजी करेंगे. फिर एक बार अंकित अपनी व्यक्तिगत दूसरी ओवर की अगली गेंद. आते ही यहां पर अपना दमखम दिखाया और गेंद सीमा के बाहर. 4 रन, बेहतरीन स्ट्रोक. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. गेंद सीमा रेखा के बाहर. दंदनाता सनसनाता चौवा. शॉर्ट गेंद मिली थी, बैकफुट पर चले गए थे. लुक एट द एक्शन रिप्ले. The ball was played by batsman. देखिए किस शॉर्ट गेंद थी, पुल किया, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 4 रन, बेहतरीन स्ट्रोक, खूबसूरत. यही पहचान हम देख रहे हैं. स्टेशन टू स्टेशन वाले खिलाड़ी रहेंगे. मलाड के मलाड टीम से ही खेलेंगे, मलाड के दहीसर से नहीं खेलेंगे, दहीसर वाले दहीसर टीम से ही खेलेंगे, और कांदिवली से डोंबिवली से नहीं खेलेंगे. गेंदबाजी के लिए अंकित तैयार. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. अगली गेंद. ओ स्लोवर 1 गेंद. गति परिवर्तन, इसे कहते हैं जल्दी समझ पाना. और अच्छी किताबें, अच्छी लोग तुरंत समझ नहीं तो उन्हें पढ़ना आवश्यक है. उसी तरह से अच्छी गेंद को पढ़ना है और खराब गेंद को प्रहार करना है. पूरी तरह से समझदारी का क्रिकेट. पहले बल्लेबाज ने अपना दमखम दिखा दिया, अब गेंदबाज ने अपना दमखम दिखाया. अच्छी गेंद. गेंदबाजी के लिए तैयार. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ये गेंद और हवा में खेला हुआ स्ट्रोक. क्या मौका बनेगा? खिलाड़ी उस गेंद के नीचे. अनदर विकेट. ओ ये मौका था बिल्कुल. क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा. क्या हौसला टूटेगा, क्या मैच छूटेगा? इट्स रियली अपॉर्चुनिटी मिस बाय Longov. It's a lollipop, and you miss the opportunity. Given the opportunity to Shri, whatever the talent he is having, absolutely wonderful. But look at the action replay. What a crucial miss by Longov player.
and given the life to batsman श्री श्री को निश्चित तौर पर ये जीवन दान कितना महंगा अब होगा, महंगा तो पड़ेगा, लेकिन देखेंगे अब किस तरह से बल्लेबाजी करेंगे। गेंदबाजी के लिए तैयार, अगली गेंद अंकित, राइट हैंड बैटर फिरोज के लिए, पटकी हुई गेंद बैकफुट पर चले, गैप में खेला हुआ स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक, व्हाट अ शॉट, स्क्वायर ड्राइव, 4 रन। फिरोज भी यहां पर माइंड जो अलग चल रहा है, जिस तरह से माइंड सेट आवश्यक है, बैकफुट पर चले गए, ऑफ स्टंप की थोड़ी काफी बाहर थी, रूम मिला, ये देखिए टप्पा गिरने के बाद थोड़ा रूम बनाया, पीछे चले गए थे और रूम बनाकर खेला हुआ स्ट्रोक, फाइंडिंग द गैप बिटवीन बैकवर्ड पॉइंट एंड पॉइंट फॉर 4 रन्स, अनदर वेलकम बाउंड्री, 37. And I just mentioned that the pair on the pitch, Firoz and Sri, is the important pair as far as team Shifa striker is concerned, and they are doing good job. Next one, Ankit, short delivery, there is a chance, but missed the opportunity. Wicketkeeper and done the good job, but not exactly the middle of the bat by the batsman Firoz. At the end of 4th over, 37 for the loss of 3 wickets. आखरी ओव्हर की 6 गेंदे बाकी, शेवटच्या 4 ते जवळपास आपण पाहिलं 4 ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने 9 धावा दिलेल्या आहेत, या ओव्हर मध्ये एक चांगला चौकार, एक विकेट मिळाली असती। बघा विकेटचं महत्व आपल्याला नंतर कळतं, एक एक धाव किती महत्वाची आहे, ज्या प्रकारचं क्रिकेट मैदानावर सुरू आहे, आणि थोडासा विचार विनिमय केला तर दोघांमध्ये आत्मपरीक्षण करावं लागणार आहे। एक युवा खेळाडू अविला आता संधी मिळते, शरी यष्टी खूप काटक आहे, ज्या प्रकारची गोलंदाजी आहे, वेगवेगळ्या गोलंदाजांना वेगवेगळ्या नावाने संबोधलं गेलं। अमृत 11 साठी जेव्हा भरत पतला आले, मॅन फ्रॉम परेल, आणि त्याला एक वेगळं नाव देण्यात आलं, ज्यावेळेस अमृत 11 साठी ते खेळले, भरत मेहर, भरत पतला, औ राजेश तळाशिलकर, ज्या पद्धतीने ज्याचं योगदान होतं, आणि ऋषी वैद्य जे ओपनिंग बॉलर म्हणून सर्कलचं ज्यावेळेस सुरुवात झाली होती नवीनच, आणि त्यावेळेस योगदान, आणि अशा पद्धतीचा आपण हा खेळाडू पाहतो। मात्र डावखुरा गोलंदाज आहे, कमी वयामध्ये आपण पाहिलं तर राहुल जोगाडिया, ज्याने निश्चितपणे कुर्ला चेंबूर या परिसरामध्ये वयाच्या 13व्या-14व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केली, आणि काल देखील आपण पाहिलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारतामध्ये जर आपण पाहिलं तर देखील एक कमी वयाचा खेळाडूने त्या ठिकाणी स्ट्रोकला चेक करतोय, आता मात्र संधी आहे, नाही, ओ हो, आज सकाळी जास्त ब्रेड बटर हाताला लागलाय की काय, नक्की काय, पॉन्ड्स टॅल्कम पावडर, देखिए ऐसे लग रहा था घोंसले से पंछी उड़ता हुआ, घरट्यातून पक्षी उडाला, चिमणी उडाली भुर्र, आणि बघा 2 वेळा त्याच खेळाडूला सेम संधी, आता स्ट्रोक चेक केला, पूर्ण खेळले नाही स्ट्रोकला, ज्या पद्धतीने 2 वेळा त्याच खेळाडूला संधी मिळालेली होती, मात्र ती जीवनदान, धाव संख्या 38, पुढचा चेंडू पुन्हा एकदा अवीचा, स्लोवर वन, अप्रतिम गोलंदाजी आहे, चांगला टप्पा आहे, डॉट चेंडू, निर्धाव, मगाशी म्हटलं मी उदाहरण दिलं राहुल जोगाडियाचं, कमी वयामध्ये खूप चांगल्या प्रकारची क्षमता असलेला गोलंदाज आहे, आणि अशा गोलंदाजांचं निश्चितच उज्ज्वल भविष्य आहे। कित्येक खेळाडू जर आपण पाहिले तर MHB कॉलनी मधले देखील कित्येक असे खेळाडू आहेत। आता मात्र या चेंडूला पूल करायला गेले, 360 डिग्री मध्ये परिक्रमा पुरी की फिरोज भाईने, पूरा गर्र भिंगरी सारखे फिरले, स्ट्रोकला खेळले, 1 धाव, एका धावेने धाव संख्या पुढे सरकते, एकूण धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच आमचे स्कोर उद्देश नायर 39, 39। कैमरामैन इम्तियाज इम्मू हमारे साथ फोर्स 1 के अपडेटर साहिल आरोटे आहेत, पंच सोनार सर, स्ट्रायकर एंडला संजय सांगेकर, सुरेश दळवी सर यांचे देखील आभार। स्लोवर वन, गती परिवर्तन, चेंडूला खेळायला गेले, मात्र चेंडू निश्चितपणे 1 धाव पूर्ण केली, कॉल स्ट्राईकला घेणार का नाही, फिरोजने सांगितलेलं आहे की थोडस वेट अँड वॉच, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, अवी खूप चांगली गोलंदाजी करतोय, एक चांगला टप्पा, ज्या प्रकारचे ऍक्शन आपण पाहतो डावखुऱ्या गोलंदाजाला अंकित, रोहितला आपण पाहिलं, आणि अशा प्रकारचं बघा ज्या पद्धतीने डावखुरा गोलंदाज गोलंदाजी करतोय, शरीरयष्टी पूर्ण काटक आहे, टप्पा छान ठेवतोय, बॅट्समनचं फुटवर्क जे पदलालित्य आहे ते ओळखून त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, म्हणजे बॅट्समनला कुठल्या प्रकारे मोठा फटका करण्याची रूम देत नाहीये। पुढचा चेंडू अवीचा, जलद गतीने मिस्ड टाइम स्ट्रोक, अनदर विकेट डाऊन, गॉन, दॅट शुड बी टेकन, आता कुठलीही चूक होत नाही पॉइंटच्या खेळाडूकडून, ज्याने झेल घेतलं त्याचं नाव आहे कॅच लिया नागेश, तर गडी बाद होतोय फिरोजच्या रूपामध्ये, आणि आता नवीन फलंदाज येतोय, न्यू बॅटर शमशाद,
शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवर बघूया धाव संख्या. पहिल्या मॅच मध्ये 40 धावा डिफेंड केल्या. श्री 19. मी विनंती करेन श्रीकांत, मेहमूद, सूरजच्या संघाला की आपण त्वरित तयार राहायचं आहे, कारण जशी मॅच संपेल आपण पुढील मॅचचा देखील टॉस करणार आहोत. शमशाद, आखरी बॉल, एखादा षटकार. चौकाराला तर 44, षटकाराला तर 46. तर गोलंदाजी फार महत्वाची आहे. या ठिकाणी ज्या प्रकारे श्रीकांतने गोलंदाजी केली 2 ओव्हरमध्ये, मात्र झेल देखील आपण कित्येक सुटताना पाहिलेत या मैदानावर. त्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे खेळ करावा लागेल. अभि, शेवटचा चेंडू शमशादसाठी आणि खूप छान खाली राहिलेला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी केलंय बघा या गोलंदाजाने. अभि 1 ओव्हरमध्ये 3 धावा देताना गडी बाद केले 1, आणि जास्त स्ट्राईक पासून वंचित झाला तो म्हणजे श्री. फक्त 5 बॉल खेळला श्री. पहिल्या बॉलमध्ये चौकार आला, तदनंतर त्याला संधी मिळाली नाही. जेव्हा 12 बॉल असताना तो स्ट्राईक म्हणजे मैदानावर होता. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आता धावांची गरज असेल ती म्हणजे 41. मगाशी देखील 40 धावा झाल्या, 41 ची गरज होती. आता देखील गोलंदाजांमध्ये ती क्षमता दाखवावी लागेल. आणि बॉलर कोण असतील याची उत्सुकता आहे. मालाड मधले जर आपण पाहिले तर अंकुर याला आपण पाहणार आहोत. निश्चितपणे अंकुर यादव आता गोलंदाजीला आपल्याला पाहायला मिळेल. लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू. बंड्या बॉईज साठी देखील आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने बंड यांच्या संघातून देखील ज्याने योगदान दिलेलं आहे. आणि अंकुरला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. दोघेही जुने मित्र अवी आणि अंकुर परत भेटतायत. म्हणजे जुने म्हणजे नवीनच आहेत, अजून काही त्यांचं वय झालेलं नाही आहे, कारण युवा आहेत. 18, 19, 20 वर्ष. खूप चांगली गोलंदाजी. रोहितने मॅचचा मोमेंटम तयार केला. अंकितने 5 रन दिले, रोहितने 3 धावा दिल्या, पुन्हा अंकित आला. मात्र 2 जे झेल सुटले हातातून, अक्षरशः पक्षी उडाला आणि त्यानंतर ती संधी मिळाली. अन्यथा 41 ची धाव संख्या 40 आहे, ती कदाचित तुम्हाला 30-35 पाहायला मिळू शकली असती. कारण त्यानंतर एक चौकार, एक 2-2 म्हणजे 4 ते 8 धावा वाढल्या. 41 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यानंतर मी विनंती करेन विजय तिवारी 11, बंदर पाखाडी 11 या दोन्ही संघांनी देखील इथे रिपोर्टिंग करायची आहे, कारण यानंतर आपण सरळ प्री क्वार्टर खेळणार आहात. त्यामुळे फार महत्वाची अशी मॅच आपण पाहतोय. महेशजी राऊत, नितीनजी प्रधान, सुनीलजी मोहिते, बबनदादा गुरव यांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा या सकाळच्या सत्रामध्ये. आज आपल्याला प्रमुख अतिथी या ठिकाणी व्यासपीठावर पाहायला मिळतील, ज्यांची उपस्थिती आज दिवसभरात आपल्याला पाहायला मिळणार आहे. उत्तर मुंबई मधले दिग्गज व्यक्तिमत्व. काल देखील आपण पाहिलं सकाळच्या सत्रापासून सायंकाळच्या सत्रात. बघा, स्टेशन वाईज क्रिकेट असल्यामुळे उत्तर मुंबईतले कांदिवलीचा खेळाडू कांदिवली मधूनच खेळणार, तो मारड मधून खेळणार नाही याची नोंद घ्या. पहिलं षटक घेऊन अंकुर येतोय.
हरीशसाठी पहिला चेंडू अंकुरचा. पहिला चेंडू काय गॅप शोधून काढलाय बघा हरीशने. एकदा पूर्ण केला आणि पाहता पाहता चेंडू या ठिकाणी सीमा पार येतोय की आतमध्ये पळून काढायचं असेल तर पंचांनी निर्णय द्यायचा आहे. डिक्लेअर आहे. ओके, छान फटका होता. लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू अंकुर बंड बॉईज कडून बंड यांच्या संघातून देखील आपण यांना पाहिलंय. काही नवनवीन खेळाडू जर आपण पाहिले जसं आशिष कनोजिया, सुभाष कुलापते सर यांना निश्चितपणे त्याच्या माध्यमातून त्यांनी नवनवीन खेळाडूंना एक नवसंजीवनी दिली. मार्गदर्शक म्हणून देखील त्यांच्या पाठीशी उभे राहिले. बंदर पाखाडी 11, त्यानंतर विजय तिवारी 11, हा देखील एक जबरदस्त सामना होणार आहे. बंदर पाखाडी 11 मध्ये कांदिवली चारकोप मधील बंदर पाखाडी मधील काही दिग्गज खेळाडू यांना आपण पाहायला आपल्याला मिळणार आहेत. ते आता मात्र पुन्हा एकदा खूप छान पद्धतीने खेळलेला फटका, मेरिट ऑफ द बॉल खेळतोय. आता मात्र निश्चितपणे 2 धावा मिळतील. जैद पोहोचतोय. 2 चेंडू धाव संख्या 3. बघा मेरिट ऑफ द बॉल कसं खेळलं जातं याचं प्रात्यक्षिक जणू काही हरीश दाखवतोय. थोडं ऑस्टमच्या बाहेर आल्यानंतर त्या चेंडूला छान पद्धतीने सफाईदार पद्धतीने खेळून काढलेला आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं पॉइंटच्या मधून पॉइंट कव्हर पॉइंट असेल किंवा एक्स्ट्रा कव्हर आहे, क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला जातोय आणि पॉइंट आणि कव्हर पॉइंट थोडेसे जवळ आता आलेले आहेत, जेणेकरून जर स्क्वेअर ड्राईव्ह खेळायला गेले त्या ठिकाणी संधी मिळू शकते आणि तोच एक प्रयत्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंकुर यांना आपण पाहतोय. अरे 6 गया, किसने निकाला? मुंबई रहेगा. अगली गेंद अंकुर की. ओ सामने खेला हुआ स्ट्रोक, मौका था बिल्कुल. जिस तरह से यहाँ पर गेंदबाजी कर रहे अंकुर यादव, श्री के पास गेंद आई थी. राजू भैया जी, इनका भी हार्दिक स्वागत. आज सभी ने सैम कॉन्स्टर्स को देखा. बॉक्सिंग डे क्रिकेट जो टेस्ट स्टार्ट हुआ. अगली गेंद, ओ दैट इज द ब्यूटी. देखिए ये गेंद को ढूंढ रहे थे, वो टप्पा वो ढूंढ रहे थे. युवा खिलाड़ी है, मलाड जहां पर से बिलोंग करते हो. जब जब एक प्रोफेशनल क्रिकेट में भी इन्हें 2-3 बार मौका मिला, एमएचबी का टूर्नामेंट हो या नॉस्टा ट्रॉफी हो. एक लास्ट ईयर जनवरी में एक टूर्नामेंट का आयोजन किया था गोरेगांव ईस्ट में, वहां पर भी इन्होंने अच्छा दमखम दिखाया था युवाओं के लिए. अगली गेंद अंदर लेकर आए हैं और रनआउट का मौका कहां चले. और ये देखिए कोई जरूरत नहीं थी, कोई जरूरत नहीं थी. निकेत वही बता रहे हैं, बॉल तो वहां पर ही था. जिस तरह से पहले ओवर की जरूरत थी वही ओवर घट रहा है यहाँ पर, लेकिन विकेट गवाया. जिस विकेट की तलाश थी. हरीश एकमात्र ऐसे बल्लेबाज हैं जो हमेशा जेआर के लिए मैच स्टार्ट करते हैं. रबर बॉल हो, रेनी क्रिकेट हो, बॉक्स क्रिकेट हो, जो अनुभव इनके पास तजुर्बा है, ओरम क्रिकेट का तजुर्बा है. हमें नाइक नर्मदा अर्जुन के और एक पूर्व खिलाड़ी, अंपायर के तौर पर भी इनकी अच्छी भूमिका है. अमेय नाइक, इनका भी हार्दिक स्वागत. पुराने दोनों दोस्त यार मिल गए, एक तरफ ग्लेन वैती, एक तरफ महमूद भाई. जैसे एक बार हमें मौका मिला था जब राजेश खोपकर मोंटी सर ने मुझे कहा था कि इनके लिए एक अलग हम अंदाज रखते थे जब ये आते थे बल्लेबाजी के लिए. बाहरों फूल बरसा हो, मेरा महमूद आया है. तो ये है वैसे बहुत ही अनुभवी और क्रिकेट की बहुत परिभाषा को अच्छी तरह से जानते हैं. टेनिस क्रिकेट हो, जिन्होंने अलग दीपक शाह सर के बाद उत्तर मुंबई में एक अलग अंदाज गेंदबाजी का लेकर आने वाले खिलाड़ी महमूद भाई, का हार्दिक स्वागत. अगली गेंद अंकुर की और बॉल क्लीन बॉल. दरवाजा खुला था, तिजोरी से चोरी हो गई पूरी तरह से. इसी युवा गेंदबाज की चर्चा हम कर रहे थे. कम चर्चा और जिस तरह से जिस अंदाज से ये गेंदबाजी कर रहे हैं. ये देखिए टप्पा गिरने के बाद एक्शन बहुत बढ़िया, फॉलो थ्रू. टप्पा गिरने के बाद स्टंप को वहां पर बिखेरती हुई गेंद और कमाल की गेंदबाजी. पहले ओवर में अगर जिस तरह से श्री 19 टीम ने 40 रन डिफेंड किए थे, जिस तरह से श्रीकांत ने पहला ओवर किया था,
अंकुर यादव ने भी वही गेंदबाजी की। नए बल्लेबाज अब आ रहे हैं जिनका नाम है नागेश। पूरी जिम्मेदारी के साथ निकेत, कप्तान को कप्तानी वाली पारी की जरूरत। अंकुर के पहले ओवर में केवल 3 रन। लेदर क्रिकेट भी बहुत बढ़िया खेलते हैं। जब जब युवाओं का अगर क्रिकेट अंडर 22 प्रबोधन में 2 साल पहले हुआ, उसके पहले साल अंडर 20 था, जिस टीम में करण मडवी खेले, विकी मुंबईकर जैसे बहुत सारे महाराष्ट्र की टीमें वहां पर आई थी। 1 लाख का प्रथम पुरस्कार था। और उस समय भी बहुत सारे ऐसे युवा खिलाड़ियों को हमने देखा, जिस तरह से अंकुर हो, जिस तरह से आज जो हम फिरोज के जो भाई है गोरेगा वाले, वो भी उस मैच में खेले थे। फिर ब्रिजेश हो, ये सभी खिलाड़ी उसी टूर्नामेंट से बाहर आए जो अलग अलग टीम के लिए अब अपना योगदान दे रहे हैं। सूरज नायडू, इन्हें नहीं भूलना चाहिए। जिस तरह से सूर्या ने, जिस तरह से वो बैटिंग वहां पर की थी नायडू ने। और लालबाग का एक खिलाड़ी है जिन्होंने अपना दमखम दिखाया। फिर एक चुनाव भट्टी के खिलाड़ी है जिन्होंने अपना दमखम दिखाया था। अब गेंदबाजी के लिए लेफ्ट आर्म, अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद केवल दिशा दी, कोई वहां पर अलग करने की कोशिश नहीं। क्रिकेट की परिभाषा को अगर जानेंगे आप, और अगर कुछ अलग करने की कोशिश नहीं करेंगे, क्योंकि देखिए समय की मांग यही है। जस्ट वेट एंड वॉच, डोंट गो फॉर द बिग वन बिकॉज द सिचुएशन डिमांड्स ओनली सिंगल डबल्स आर रिक्वायर्ड। स्ट्राइक रोटेटिंग करेंगे, मौका बनाएंगे। खिलाड़ियों के लिए पॉपकॉर्न भी आ चुका है, वो भी ले सकते हो। व्हाट अ शॉट, ओवर पिच गेंद, राइट इन द स्लॉट, आउट ऑफ द प्लेट, ट्रैक पर 6 रन। क्या बैक है, बल्ला जिस तरह से चल रहा, और हल्ला बोल। इसके पहले अंकुर ने बल्लेबाज को थोड़ा सा विचार विनिमय करने के लिए अपने मस्तिष्क पर विचार करने पर मजबूर किया। लेकिन लेफ्ट आर्म गेंदबाज की जब गेंद, देखिए इसके पहले शॉट ऑफ द डे हमने देखा था, जो चौके के लिए नहीं छक्के के लिए आया था, जो मैच में चिकू ने उस स्ट्रोक को अंजाम दिया था और जो छक्का लगा था, मैंने कहा था शॉट ऑफ द मॉर्निंग। अब देखिए लेफ्ट आर्म गेंदबाज आए, वही टप्पा था, लेकिन बाहर निकलने वाली गेंद को अच्छी तरह से टाइम किया, फुटवर्क भी दिखाया। हर एक बाउंड्री, हर एक सिक्सर यहाँ पर मैच में वापसी का बिगुल बजाने वाली, और बिगुल यहाँ पर शंखनाद किया है बल्लेबाज नागेश ने। एक कैच भी लिया था। जैसे जब जब जेआर टीम आती है तो हमेशा हम हरीश को उस टीम के बैकबोन देखते हैं, जो टीम को आगे लेकर कमान संभालने वाले खिलाड़ी। हरीश आउट होने के बाद नागेश पर जिम्मेदारी। निकेत कप्तान 9 सेकंड पर अगली गेंद, ज्यादा शॉर्ट गेंद। देखिए ये मौका था बिल्कुल अपर कट खेलने के लिए। ये देखिए अब हाथ से दिखा रहे ड्रिल करके कि ये स्ट्रोक में यहाँ पर खेलने वाला था। और निकेत भी वही बता रहे हैं कि अगर शॉर्ट गेंद मिली थी, थोड़ा टाइम करते, समय लेते, फिर निश्चित तौर पर हमें कमेंट्री बॉक्स की तरफ ये गेंद आ सकती थी, कवर की तरफ। रन संख्या 11, 2 विकेट के नुकसान पर। ओवर नंबर दूसरा, गेंदबाजी के लिए फिर एक बार तैयार। इस गेंद को केवल दबा कर खेला हुआ स्ट्रोक, जब तक कि शमशाद वहां पर फील्ड करे। 1 रन मुकम्मल। महफूज, और महफूज को निश्चित तौर पर एक अच्छी गेंदबाजी की जरूरत है टीम के लिए। इसी तरफ अगर देखा जाए तो नागेश का पल्ला, जिस तरह से बल्ला चल रहा है, बल्ला बल्ला हल्ला बोल कर रहे हैं। अगली गेंद महफूज, स्लोवर वन। ये देखिए ये टप्पा आपको करना था, आपने एक ही बॉल केवल उनके रेंज में दी, उनके पाले में मिली, जिस रडार को वो भाप रहे थे, और उसने खेल दिया 6 रन के लिए। बाकी आपने, आपकी ऊंचाई है, लंबे से आप घुमा रहे, बॉल नहीं मिल रहा है। अगली गेंद, ये देखिए फिर एक बार ओवर पिच मिली, मिडल लेग स्टंप पर हाफ वॉली बनाकर इस गेंद को खेला, 1 रन पूरा किया, जब तक कि वहां पर थ्रो आए। अच्छा थ्रो। 1 रन के साथ रन संख्या आप स्कोर कुल मिलाकर 2 ओवर के समाप्ति के बाद 13 रन। 28 की जरूरत है इस मैच को जीतने के लिए, और 18 गेंदें शेष, केवल 10 का फासला है। अगर 10 का फासला है तो बल्लेबाज और गेंदबाज का हौसला भी बढ़ाना आवश्यक है। गेंदबाजी के लिए और एक युवा खिलाड़ी, इस खिलाड़ी ने भी ज्यादा प्रभावित किया है। देखिए 2-3 ऐसे खेले, जैसे अभी को हमने देखा युवा खिलाड़ी है, ये भी एक युवा खिलाड़ी है, इनके पास भी वो अतिरिक्त क्षमता है। इस साल जनवरी में जो टूर्नामेंट हुआ था गोरेगांव ईस्ट में, जहां पर इन्होंने कमाल किया था, बहुत सारे युवा खिलाड़ी उस टीम से खेले थे। और गेंदबाजी के लिए आ रहे हैं जिनका नाम है ओम।
लेग ब्रेक है, ऑफ ब्रेक है, स्लोअर वन है, बहुत कुछ अलग अलग वेरिएशन कल से हम देख रहे हैं। अलग 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 गेंदबाज इनके माध्यम से। अमरजी मेहता साहब, आपका भी हार्दिक स्वागत। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। और निश्चित तौर पर पहली गेंद स्लॉट में, आउट ऑफ द प्लॉट, 6 रन। गेंदबाज अगर इस तरह से गलती करेंगे तो बल्लेबाज तो छोड़ने वाले नहीं। ये 6 रन के लिए नजर को बदलो, नजारे बदल जाएंगे। सोच को बदलो, सितारे बदल जाएंगे। कश्तियां बदलने की कोई जरूरत नहीं, अपनी दिशा को बदलो, किनारे बदल जाएंगे। अच्छी सोच विचार के साथ कोलंबस और अमेरिको वेस्पुसी ने निश्चित तौर पर वो अमेरिका कॉन्टिनेंट की खोज की थी। अच्छी दिशा, लाइन लेन से आपको गेंदबाजी की जरूरत नहीं तो लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। यही यहाँ पर नजर आ रहा है। अंकुर अब जाकर अपने दोस्त के कंधों पर हाथ उन्होंने डाला और उन्होंने कहा है कि थोड़ा सा अपना समय ले लो। हमेशा आप देखते हो जब जब गेंदबाज बहुत एक्साइटेड होते हैं, बल्लेबाज भी, क्योंकि जल्दबाजी में बहुत कुछ जोश में होश नहीं खोना है। जिस तरह का क्रिकेट ग्राउंड पर चल रहा है, मैदान पर, और नागेश एक अलग बल्लेबाजी कर रहे हैं जिसकी जरूरत है टीम के लिए। 19 रन बने 2 विकेट के नुकसान पर। खिलाड़ियों के लिए पॉपकॉर्न की भी शुरुआत हो चुकी है, आप एंजॉय कर सकते हैं पॉपकॉर्न। स्टेज के दाहिनी तरफ बहुत कुछ है खिलाड़ियों के लिए। दोपहर की भोजन की व्यवस्था है, सुबह का अल्पोपहार जो नाश्ता भी हो चुका है, चाय। गेंदबाजी के लिए तैयार, फिर एक बार ओम। नागेश के लिए अगली गेंद, ये देखिए दूर से घुमाएंगे तो मौका मिलेगा। का है पॉपकॉर्न? खिलाड़ियों के लिए नहीं है पॉपकॉर्न, छोटे बच्चों के लिए। ओके ओके, क्षमा कीजिए, लहान मुलांसाठी आहे, लक्षात घ्या, आता आपण गर्दी करू। गेले ते दिवस, राहिले ते आठवणी। दीपकजी, मनोज नायडू, आपका भी हार्दिक स्वागत। नक्कीच बोलू आपण याच्यावरती। पुढचा चेंडू, ओम। राईट हँड बॅटर नागेश खेळतोय वैयक्तिक 14 धावांवर 6 चेंडू मध्ये, आणि निकेत खेळतोय जो सलामीला आलेला आहे आघाडीला, 2 चेंडू 2 धावांवर। एक चांगला स्टँड देतोय नॉन स्ट्रायकर एंडला, कारण मोठं आव्हान नाहीये, 41 फक्त करायचे आहेत। पुढचा चेंडू हवीचा, सॉरी हवी नाहीये। बघा लेग ब्रेक तुमच्याकडे आहे, तुम्ही एवढा, मगाशी मैफूजने पण तीच चूक केली, एक बॉल त्यांनी स्लॉट मध्ये टाकला, लुजनर असू शकतो कदाचित, आणि त्यानंतर सगळे चेंडू टप्प्यावर जे दुरून फिरवले, कारण याच्याकडे दोन्ही आहेत। हा गुगली देखील टाकू शकतो ज्या पद्धतीने टाकतोय बॉलिंग। फुलटॉस, काहीतरी वेगळं करायला गेलं आणि बघा 6 रन, व्हाट अ शॉट, अप्रतिम, उत्तुंग षटकार, जबरदस्त बॅटिंग। धाव संख्या 25। मनोज नायडू देखील आलेले आहेत। दीपक पाटणेकर साहेबांनी सांगितलंय की लहान मुलांसाठी सगळ्यांसाठी नाही आहेत, बहुत पुराने सभी दोस्त एक दूसरे के गले मिल रहे हैं। बालपणीचे दिवस सुखाचे आठवती मज घडी घडी, आठवणींना आठवणींची वाहतो ही दुर्वांची जुडी, बालपणीचे सखे सोबती, आठवणींना अजून जोमदी, कुणी सज्जन कुणी दुर्जन, या सर्वांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्याची घडी, वाहतो ही दुर्वांची जुडी। सर्व मित्र परिवार जे उपस्थित आहेत, जुने खेळाडू, टायमिंग केलाय, फसवलंय, चकवलंय, दैट शुड बी टेकन गॉन, पहले भी यही करना था, देर आया दुरुस्त आया लेकिन विकेट मिला। दिमाग की बत्ती को जलाना होगा, गलती से मिस्टेक वाला गाना बजेगा तो बैंड बाजा बजने वाला है, जो पहली 2 बार हुआ। इसी बल्लेबाज ने 3 छक्के जड़ दिए हैं, जो मैच में वापसी का बिगुल बजाया, दरवाजा खुला किया। लेकिन अब यहां पर क्या फिर एक बार फिफा स्ट्राइकर मलाट की टीम यहां से वापसी करेगी? ये समय जिस तरह से हमें देखने को मिलेगा, जिस तरह से वो खेलेंगे, बहुत कुछ निर्भर होगा। अब नए बैटर आएंगे, मंथन, नागेश, हरीश पहले विकेट गया हरीश का, फिर नागेश आउट हुए और मंथन यहाँ पर बल्लेबाजी के लिए आ रहे। इम्मू इम्तियाज, निश्चित तौर पर इन्हें भी हम कहना चाहेंगे कि आप जहां पर दर्शक बैठे हैं, अगर कवर हो सकता है तो देखो, राइट साइड पर देखिए अच्छी तरह से व्यवस्था है, जहां पर व्हाइट टेंट है, भोजन की व्यवस्था, एक तरफ खिलाड़ियों के लिए जो एक कक्ष हम देख रहे हैं जहां पर दर्शक दीर्घा में खिलाड़ी बैठे हैं और दर्शक भी बैठे हैं, अलग व्यवस्था यहाँ पर हम देख रहे हैं। शाम को टर्फ क्रिकेट, कबड्डी का टूर्नामेंट,
और पीछे देख रहे हैं हम कबड्डी क्रिकेट के पीछे जब फुटबॉल का भी एक अलग ग्राउंड बन चुका है। एक अलग ग्राउंड की विशेषता ये भी है, फीफा के सभी नॉर्म्स को मद्देनजर रखते हुए उस ग्राउंड की एक पूरी तरह से प्राकृतिक रचना हम देख रहे हैं। और आने वाले दिनों में वहां पर जब शाम को हमने देखा फ्लड लाइट्स में जब एक ग्राउंड और जब खेलेंगे वहां पर बच्चे तो बिल्कुल अलग लगेगा। राहिल जी को भी हम देख रहे हैं, हमारे अंपायर हमारे कांदोली से बिलोंग करते हैं। बहुत सारी अंपायरिंग उन्होंने पालघर डिस्ट्रिक्ट में भी की है, वसई हो विरार हो, मेरे गांव में भी वो आ चुके हैं, मंडनगढ़ दपोली रत्नागिरी में भी। गेंदबाजी के लिए तैयार, अगली गेंद, ओ मौका, बिल्कुल अच्छी गेंद दिया लिया। मंथन की पहली गेंद, मंथन ने जिस तरह से आत्मचिंतन की जरूरत है, मंथन किया है, विचार किया है, मंथन को अब यहाँ पर अलग कोशिश करने की कोई जरूरत नहीं, क्योंकि अब देखिए 3 ओवर जिस तरह से यहाँ पर जो पूरे हो चुके हैं और 3 ओवर के पूरा होने के बाद रन संख्या हाताचं डॉट लक्ष ठेव ना तू। विकेट के बाद डॉट 25 रन बने हैं। अब टोटल जीतने के लिए 16 की जरूरत, 12 गेंदे बराबर, 12 चेंडू 16 धावांची गरज। खूप सुंदर असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय। अटल खेल महोत्सव 2024 वर्षाचा शेवटचा आठवडा, आजपासून बॉक्सिंग डे, क्रिकेट जी सिरीज सुरू आहे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया त्या देखील सिरीजला सुरुवात झाली। आज कॉन्स्टसने एक जबरदस्त खेळ केला, डेब्यू मध्ये त्यांनी 60 केले। अंकुर यादव युवा खेळाडू, चलो गेंदबाजी के लिए अंकुर तैयार, इंपॉर्टेंट ओवर, जिससे आखिरी ओवर में क्या समीकरण बनेगा वो सब कुछ निर्भर इसी ओवर में। अंकुर सज्ज होते गोलंदाजीसाठी, कारण सर्व काही अवलंबून या षटकावर आहे। या ओव्हर मध्ये किती धावा होतील निकेतसाठी। पहिला चेंडू, निकेत सज्ज होतोय, फुलर लेंथ, क्या बात है, वाईड यॉर्कर आहे, फुलर लेंथ आहे, ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय। पहिला चेंडू बायच्या रूपात। आपण अटल खेल महोत्सव पाहतोय। अटलजींच्या कवितांबद्दल तर सर्व श्रुत आहे, क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो भी मिला यह भी सही वह भी सही, वरदान नहीं मांगूंगा वो कुछ भी हार नहीं मानूंगा। कुछ कर निश्चित तौर पर, जैसे कहते कि हौसलों से आगे, अगर घोंसला बनाना है निश्चित तौर पर पहले तो आपको अपने मन ही मन में हौसला तयार करना होगा, अपने आप से कहना होगा, असं म्हणतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। स्वतःला सांगावं लागेल की अजूनही शर्यत संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही, आणि ते स्वतःमध्ये आत्मपरीक्षण करून या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल अंकुरला। त्याचप्रमाणे निकेतला देखील फलंदाजीसाठी पुढचा चेंडू, हा देखील खेळायचा होता बघा कुर्ल्याला, चेंडू त्या पारल्याला, त्याच्याजवळ पाठवायचे होते पण ते सगळे इथे। तर संख्या 27, 3 गडी बाद, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा अंकुर। स्ट्राईकला आता मात्र मंथन, आखूड टप्प्याला, क्या बात है, वेगवेगळी गोलंदाजीची धाटणीचा गोलंदाज पाहायला मिळतो, युवा जोश। पहिला फुलर लेन, त्यानंतर थोडासा गुड लेंथ वरून आता शॉर्ट ऑफ गुड लेंथचा चेंडू, राईज। जलद गती गोलंदाज जर तुम्ही असाल तर ही खेळपट्टी ज्या पद्धतीने राम सावंतने बनवलेली आहे त्याच्यावरती बाउन्स पण मिळतोय, खूप चांगली रिदम आहे, ऍक्शन आहे, फॉलो थ्रू छान आहे, टप्प्यावर पडलेले चेंडू पाहायला मिळत आहेत। गोलंदाजीसाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा, स्ट्राईकला मंथन, हवेमध्ये सोपा झेल होणार का, शमशाद येतोय, दैट शुड बी टेकन, नहीं कैच छूटा। देखिए इतना आपको बचाना है, लेकिन जिस तरह से अपील किया है और खिलाड़ी आउट, गॉन, विकेट का पतन, मंथन आउट हो चुके हैं। और जितना
आसान कैच था वो मौका। देखिए इसके पहले यही हुआ था जब वही खिलाड़ी जेआर के थे, उनके भी हाथ से वो घोंसले से पंछी उड़ा था। ऐसे लग रहा था एक नहीं दो बार। और अब इस गेंद को खेलने के लिए मजबूर किया मंथन को। अब नए बैटर आ रहे जिनका नाम है दक्ष। दक्ष दक्षला निश्चितपणे दक्षता घ्यावी लागेल। अविनाश पिलणकर आयकॉन खेळाडू आहे पैसर प्रीमियर लीग मध्ये, पीपीएल मध्ये। कुछ तो कर अविनाश पिलनकर। हकीकत में तेरी तकदीर बदलेगी। देखिए अब जिस तरह का मुकाबला चल रहा है, रन संख्या 28, अभी भी यहां से जीतने के लिए 13 की जरूरत है और गेंदे बाकी है 8। 8 चेंडू 13 धावांची गरज। अतिशय अटीतडीचा सामना। या अगोदर 40 धावा डिफेंड केल्या होत्या श्रीकांत 19 संघाने। आता देखील आपण पाहतोय शिफा स्ट्रायकर्स मालाड संघ देखील खूप चांगल्या पद्धतीने डिफेंड करतोय। मात्र एक मोठा फटका आवश्यक आहे। बघूया दक्ष आणि निकेत स्वतः कर्णधाराला आता स्ट्राईक घ्यावी लागणार आहे। अंकुरचा पुढचा चेंडू दक्ष साठी। दक्ष सज्ज होताना डावे यष्टी बाहेर, वाईडला प्लस येणार का बघूया। पंच या ठिकाणी वळतात, वाईड आलेला आहे। वाईडला प्लस 2 धावा मिळत आहेत आणि निश्चितपणे जेआर दैसरच्या डगआउट मधून आता टाळ्यांचा आवाज येतोय। 11 धावांची गरज, 8 चेंडू, अतिशय अटीतडीचा सामना। उर्वरित 2 चेंडू निर्णायक टाकावे लागणार। अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण। बढ़ रहा टेंशन, अब बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन, लेकिन जिस तरह की नपीतुली गेंदबाजी, अनुशासन की जरूरत है। डिसिप्लिन, डी फॉर डेडिकेशन, डी फॉर डिटर्मिनेशन। मात्र ज्या पद्धतीने जे डिसिप्लिन आवश्यक आहे क्रिकेट मधला पहिला सी कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी, आई फॉर इंटेलिजन्स ऑफ क्रिकेट बुद्धी चातुर्य। दूसरा सी कंट्रोल नियंत्रण, के फॉर नॉलेज ज्ञान, ई फॉर एनर्जी ऊर्जा, टी फॉर टेक्निक टॅलेंट टेम्परामेंट। पुढचा चेंडू निकेत साठी सज्ज। निकेतने काढला फटका, लिडिंग एज जाते। डिक्लेअर मध्ये 1 धाव। या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते आणि धाव संख्या जाऊन पुढे सरकते म्हणजे 31। 10 धावांची गरज आहे। 7 चेंडू 10 धावांची गरज। हॅलो पाठवतो पाठवतो बरोबर आहे, पाठवतो लगेच। खूप छान असे सगळेजण फोन्स येत आहेत। खूप उत्तर मुंबईच्या या स्पर्धेचं कौतुक देखील होतंय क्रिकेटमध्ये मुंबईच्या देखील, आणि वेगवेगळ्या सगळ्या ग्रुपवर देखील निश्चितपणे याची चर्चा देखील सुरू आहे। त्या प्रकारचं क्रिकेट उत्तर मुंबईतील या ग्राउंड वरून आपण पाहत आहोत। लिंक वगैरे शेअर करतायत सगळेजण। नीरव यांचं देखील आभार, ज्यांच्या कमेंट्स आलेले आहेत। आता मात्र पुन्हा एकदा संधी, मिड ऑफचा खेळाडू येतोय। अजून एक सोपा झेल, खेळाडू बाद गॉन। अंकुरने या ठिकाणी आशेचा, अंकुर आणि आशेचा किरण या ठिकाणी दाखवला आपल्या संघाला। जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी। जर आपण पाहिलं तर 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे। जो सामना 12 चेंडू मध्ये 16चा होता, ज्यामध्ये फक्त 6 धावा दिल्यात। पहिल्या पॉवर प्ले मध्ये 3 धावांचं षटक हाताळलं आणि विकेट देखील मिळवलेले आहेत। त्यामुळे 6 चेंडू 10 धावा डिफेंड करण्यासाठी कोण येणार ही मात्र उत्सुकता प्रत्येकालाच आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आता योगदान द्यावं लागणार आहे। जर पाहिलं तर ज्या प्रकारचं क्रिकेट मैदानावर सुरू आहे, 6 चेंडू धावांची गरज आहे, ती म्हणजेच आपण पाहतोय 10। आणि एक छान असं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहत आहोत। आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आम्ही भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई आणि पोईसा जिमखाना यांच्या विद्यमाने आयोजित अटल खेल महोत्सव मध्ये हार्दिक स्वागत करतोय। आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, पहिला दिवस यशस्वीरित्या संपन्न झाल्यानंतर आज या दुपारच्या सत्रामध्ये दुसऱ्या दिवशी आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागत। यानंतर आपण पाहणार आहोत जो सामना जो होणार आहे श्रीकांत श्री 19 विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यातील विजेता संघ या 2 संघांमध्ये। त्यामुळे या देखील दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे। काइंडली रिक्वेस्ट श्री 19, 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज। शेवटचं जूड रॉड्रिग्स, जेआर चे प्रोप्रायटर।
या ठिकाणी आलेल्या JR स्पोर्ट्स जी रॉड्रिक्स यांची देखील स्पर्धा आहे 11-12 JUD 6 चेंडू 10 धावांची गरज. बॉलर येतोय, बॉलरचं नाव सुनील. पहिला चेंडू सुनीलचा, पहिला चेंडू डॉट. 5 चेंडू 10 धावांची गरज. अप्रतिम असा या ठिकाणी निश्चितच हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. सामन्याचं गणित समीकरण दुसरं बदलणार का हे मात्र पाहण्याची गरज आहे आणि निश्चितपणे त्या पद्धतीनेच या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर अंकुरने जी कामगिरी पूर्ण केली. सुनीलचा पुढचा चेंडू, आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला आहे. अंकुरच्या हातामध्ये बॉल, अंडरआर्म थ्रो आणि खेळाडू बाद होतोय. अजून एक चेंडू डॉट. 4 चेंडू आणि धावांची गरज आहे 10. व्हॉट अ मॅच. दुसरा सामना, पहिल्या सामन्यामध्ये 40 धावा डिफेंड केल्या श्री 19 ने. आता आपण पाहतोय शिफा स्ट्रायकर्स मालाड हा संघ या ठिकाणी धावा डिफेंड करताना 40. अंकित एक आक्रमक बॅटर आहे हा देखील. जर याच्या देखील बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल मिळाला तर हा देखील घणाघाती हल्ला करू शकतो. ज्या प्रकारची उंची आहे आणि अंकितची. नॉन स्ट्रायकर एंडला आता तो येणार. स्ट्राईकला बॅटर आपण पाहतोय ज्यावर मोठी जबाबदारी राहील. स्ट्राईक पर दक्ष आउट झालेला आहे. आता स्ट्राईकला ज्यूड आपण यांना पाहतोय. ज्यूड रॉड्रिक्स स्ट्राइक पर रहेंगे. 4 गेंदे और जीतने के लिए 10 की जरूरत. कल 3 गेंदे 9 की जरूरत थी जब 2 लगातार सिक्सर जड़ दिए थे. सिद्धेश्वर 11 के वीर बहादुर ने बहादुरी का प्रतीक प्रमाण दिखाया था, वीरता का प्रतीक दिखाया था और बहुत बढ़िया बल्लेबाजी. हालांकि सब देख रहे कि राज घोटनकर की वो पारी आएगी, लेकिन राज ने 2 बेहतरीन कैचेस लिए थे. अजय स्पोर्ट्स की तरफ से अजय आगरे ने उन्हें 500 रुपया का इनाम दिया था. 4 गेंदे और 10 की जरूरत. आगे निकले, अच्छी गेंद, ये भी गेंद डॉट. कमाल की गेंदबाजी. किसे पता था कि 20-25 मिनट पहले कि इस तरह का ये माहौल बनेगा. जिस तरह की गेंदबाजी अंकुर यादव की, वो 12 गेंदे महफूज ने जिस तरह से यहां पर गेंदबाजी की थी. और अब फिर एक बार ये गेंदबाज सुनील अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. कोई मौका नहीं दे रहे बल्लेबाज को. जिस स्ट्राइक पर जीतने के लिए 3 गेंदे 10 की जरूरत. क्या बनेगा ये मैच, ये मुकाबला. अगली गेंद सुनील की, ये भी गेंद और क्लीन बोल्ड और एक विकेट का पतन. गॉन. अब जीतने के लिए 2 गेंदे और 10 की जरूरत. 40 रन संख्या इस ग्राउंड पर अब बिल्कुल विपक्षी टीम में. हालांकि हरीश जब आउट हुए थे, नागेश जब खेल रहे थे, तो मैंने कहा था कि नागेश को उस पारी को अंजाम देना है जिन्होंने 3 छक्के जड़ दिए थे. लेकिन जैसे वो आउट हुए फिर मैच का रंग रूप बदला. अब पूरी जिम्मेदारी के साथ रोहित पर वो जिम्मेदारी होगी. लेकिन अंकित और रोहित अगर एक सिक्सर अगर चौका कंपलसरी चेस है, ये मैच अभी भी बन सकता है. एक बाउंड्री एक सिक्सर, लेकिन ये ड्रीम बॉल रहेगा. बल्लेबाजी के माध्यम से अगर देखा जाए तो बल्लेबाज अगर इस गेंद पर अगर बड़ा हिट लगाते हैं तो मौका बनेगा. कंपलसरी चेस है, फॉर्मेट का रूप अलग है. JR स्पोर्ट्स बना में मुकाबला शिफा स्ट्राइकर्स मलाड, इन 2 टीमों के बीच. जैसे कहा था 2 साल पहले यही टीम श्री 11 नाम से, जो श्री हम देख रहे श्रीनिवासन, इनकी टीम फाइनल खेली थी यहां पर अगेंस्ट जो विपिन सर की टीम थी. राइट मोर द विकेट. स्लोवर 1, गति परिवर्तन, उंगलियां फेयर ली थी. 1 बॉल 10. एक भी यहां पर रन नहीं बना अब तक. कमाल की गेंदबाजी. सब चर्चा कर रहे थे अंकुर की, लेकिन आशाओं की आंगन में उमंगों की बहार. और आप सभी का ये क्रिकेट के लिए प्यार हम देख रहे, जिस तरह का ये क्रिकेट ग्राउंड पर चल रहा है. आखिरी गेंद सुनील की, और ये गेंद पर क्या रन बनेगा. मेडन और नहीं, यहां पर एक भी रन नहीं लिया है. लेकिन निश्चित तौर पर इस गेंदबाज के लिए एक बार जोरदार तालियां. कमाल की गेंदबाजी सुनील द्वारा. मेडन ओवर, इस टूर्नामेंट का पहला मेडन ओवर. हालांकि कल से हमने देखा जब एक ओवर में चिकू ने आज 3 विकेट लिए थे, 1 रन देकर कल वीर बहादुर ने वो कारनामा किया था. और अब सुनील ने मेडन ओवर किया और कमाल की वो गेंदबाजी अंकुर, महफूज और सुनील के द्वारा. हार्ड लक
जेआर स्पोर्ट्स को ऐसे लग रहा था मुझे भी कि ये मैच आसानी से जीतेंगे, लेकिन वो नहीं हो पाया। बहुत ही क्लोज मैच होते होते रह गया। और अब कप्तान को यहाँ पर बुलाना चाहूंगा, श्री श्री टॉस सटिया, शिफा स्ट्राइकर्स, श्रीकांत।